यावेळी सर्वानुमते उंबरखेड येथे स्थापन होणाऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयाबाबत शासनाने व न्यायालयाने भूमिका स्पष्ट न केल्यास वकील संघातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आंदोलनाला पुसदच्या वकील संघाच्या सदस्या ॲडव्होकेट मोहिनी इंद्रनील नाईक यांनी भेट देऊन वकील संघाची भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। त्याचप्रमाणे या उपोषणास आमदार निलय नाईक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून वकील संघाची बाजू शासनाकडे मांडण्याचे आश्वासन दिले। ॲडव्होकेट सविता आजचं हे जे आंदोलन आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे आंदोलन जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आणि ज्या मागण्या आम्ही केलेल्या ह्या सुद्धा रास्त आहे। आमचा अधिकार आम्ही मागत आहोत, लोकांना भीक मागत नाही आहोत। फक्त आमचा अधिकार आहे की जे आमचं आहे ते आम्हाला द्या आणि ही लढाई ही आमच्या एकट्याची नाही तर आमच्या सगळ्या वकील बांधवांची आहे आणि या लढाईमध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही लढाई तशीच चालू राहणार आहे। बस ठीक आहे। अशातला काही भाग नाही, आम्ही फक्त तीव्रता आणलेली नाही आंदोलनात। आज पहिल्यांदा सुरू केलेलं आहे हे आंदोलन, आमचं तीव्र आंदोलन राहिले आपले। आज फक्त एक पहिला दिवस आहे, शासनाला त्याच्याबद्दल विनंती केलेली आहे, मार्गदर्शक आपल्या निवेदनं दिलेले आहेत। कारण पुसद फक्त आता 3 तालुके या ठिकाणी अटॅच होते, महागाव, उमरखेड आणि पुसद, परंतु 2 तालुके तुटले आहे आणि पुसद यासारख्या ठिकाणी फक्त एकच तालुका आहे। याच्यातले बरेचसे गावं तुटलेले आहेत, तिकडे गेलेले आहेत। त्याच्यामुळे पुसदच्या वकिलांनाही त्रास आहे, त्याच प्रकारे पक्षकारांना सुद्धा अतिशय जास्त त्रास आहे त्या गोष्टी। त्यांना पुसदला येणे, वकिलाला घेऊन जाणे या सगळ्या बाबीचा त्रास। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।